राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहिली नाही, तरुणांना रोजगार नाही। राज्यात स्त्रियांवरील वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून पुणे महानगरपालिकेच्या मेट्रो स्थानकावरील मेट्रो ट्रॅकवर चढून आंदोलन घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी पोलीस आणि एनसीपी कार्यकर्त्यांमध्ये तुफान गोंधळ पाहायला मिळाला। काही कार्यकर्त्यांनी पोलिसांवर देखील हात उचलल्याचं पाहायला मिळालं। पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून मेट्रो स्टेशनवर आंदोलन करण्यात आले। यावेळी पोलीस आणि एनसीपी कार्यकर्त्यांमध्ये तुफान गोंधळ पाहायला मिळाला। काही कार्यकर्त्यांनी पोलिसांवर देखील हात उचलल्याचं पाहायला मिळालं। पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे। सर्वसामान्य जनतेला पदवीधर तरुण तरुणी आहेत, त्यांना रोजगार मिळाला पाहिजे। आज 10 लाख रुपये घालून शिक्षणासाठी त्यांना रोजगार नाहीये। आज पुणे महानगरपालिकेमध्ये बाहेरच्या लोकांना पहिले प्राधान्य दिलं जातं, आमच्या पोरांना पहिले प्राधान्य दिलं गेलं पाहिजे। 10-15 लाख रुपये घेतात आणि त्या लोकांना भरती असतात, हे बंद झालं पाहिजे। भ्रष्टाचार बंद झाला पाहिजे। आज साधा आपल्याला शाळेमध्ये पोराला ऍडमिशन घ्यायचं तर लाख रुपये डोनेशन भरावं लागतात। कुठून आणायचे गरिबांनी? गरीबाचे आई बाप धुणे भांडे आणतात आणि पोराला शिकवतात। ऐकन मग त्याला पर्याय काय केलं पाहिजे? व्यवस्थित बंद झालं पाहिजे। 2 मिनिटं काका, व्यवस्थित हळू शांतपणे सांग। घाई कुणाला नाही, आम्हाला नाही, तुला नाही, तू व्यवस्थित सांग। शांत हो जरा। याकडे मुख्यमंत्र्यांनी जातीने लक्ष दिलं गेलं पाहिजे। आज पुण्याचे पालकमंत्री अजितदादा आहेत, मला त्यांच्याबद्दल भरपूर मान सन्मान आहे। आज त्यांनी मला एवढं सगळं पदवी पण दिली होती, पण मी आज सांगतो अजितदादा तुम्ही ह्या गोष्टीकडे लक्ष द्या। हे सर्वसामान्यांचे मुद्दे आहेत, मी वाचून दाखवतो। प्रत्येक शाळेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती महाराणा प्रताप, ज्योतिबा फुले, लोकमान्य टिळक, वल्लभभाई पटेल, झाशीची राणी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा इतिहास शिकवला गेला पाहिजे। आपल्या पोरांना शिकवत नाही। त्यानंतर महिलांना आजकाल लहान लहान पोरांवर अत्याचार होतात, हे अत्याचार थांबले पाहिजे। रस्त्यावरचे 2 व्हीलर उचलायला 8 अधिकारी येतात, त्यांना कोणी परमिशन दिली? आज सर्वसामान्य माणूस 1000 रुपयासाठी 500 रुपयासाठी दिवस रात्र मरमर करतो, पण तिची गाडी सरळ उचलून देतात। मी म्हणतो मला गाड्या उचलायच्या ना उचला, त्यांना सांगून उचला। गाडीवर पावत्या फाडा। 2 मिनिट ऐका ना। शिक्षण मोफत, आरोग्य आणि हॉस्पिटलमध्ये लाख रुपये डिपॉझिट भरून सुद्धा पेशंट जिवंत राहत नाही। सगळे शिकाऊ डॉक्टर भरले, त्या लोकांना पहिले पूर्ण शिकवा। 2 मिनिट ट्रेन करा आणि मग त्यांना हॉस्पिटलमध्ये कामाला ठेवा। आज जे स्पेशल डॉक्टर आहेत ते 2 मिनिटं करता येतात आणि 50,000 रुपये घेऊन जातात, पण सर्वसामान्य लोकांच्या अक्षरशः जीव टांगणीवर लावले त्या लोकांनी। पाहिजे 2 मिनिट। आता एक मी विचारतो एक व्यवस्थित उत्तर। आता काय केलं पाहिजे? काय म्हणणं आहे माझं? म्हणणं आहे मुख्यमंत्र्यांनी आणि पालकमंत्र्यांनी याच्याकडे जातीने लक्ष दिलं पाहिजे आणि माझ्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे। या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर मी येणाऱ्या 2 ते 4 दिवसामध्ये सह्याद्रीच्या बाहेर जाऊन याच्यापेक्षा तीव्र आंदोलन मेलो तरी चालेल। छत्रपती शिवाजी महाराजांचा अट्टल मावळा आहे। NTV न्यूज मराठी, पुणे।